छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवरायांना घडविलं वाढविलं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाला वंदन करून मी कुमारी ज्ञानेश्वरी रवींद्र आढाव इत्या 9व्या अची भाषणास सुरुवात करते. झुंजारी हा मराठा मातीत भीमा आहे बेभान वादळाच्या साथीत भीमा आहे पेटोली दीपया इथेच शिक्षणाचे मेणबत्तीच्या त्या वाटीत भीमा आहे समजून शिक्षणास दूध वाघिणीचे गरजणाऱ्या प्रत्येक छातीत भीमा आहे देऊली मानवास तो मंत्र क्षमतेचा गरजणाऱ्या प्रत्येक छातीत भीमा आहे हरवली ध्येय साऱ्या मनाची जिद्दीने पेटवली उठणाऱ्या या पेनात भीमा आहे लिहूनी राज्यघटना श्रेष्ठ भारताची देशवंदनेत सलामीत भीमा आहे सलामीत भीमा. मित्रांनो, पृथ्वीराजपर्यंत असा एकच अद्वितीय महामानव झाला ज्याची संयुक्त राष्ट्र महासंघर्षातील 125 देशांनी मिळून मागील वर्ष 130वी सामूहिक जयंती साजरी केली. अशा या युग प्रवर्तकाने भारताचे करोडो लोकांचे भावी तत्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केल्या भारतीयांच्या विकासाची उत्कर्षाची दारे खुली करून दिली. याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञ व्यक्त केले पाहिजे. जे माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती तोंड असून बोलता येत नव्हतं माणूस असून माणसासारखं जगता येत नव्हतं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचा रान करून त्याच माणसाला बोलायला शिकवलं त्याच माणसाला जगायला शिकवलं तीच माणसं बोलू लागली माणसासारखं वागू लागली. बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ती देखील काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाची गरज होती. मोजून आणि उंची कशी तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तू देवही नव्हता तू देव दूतही नव्हता तू माणसाच्या माणुसकीची खरी पूजा करणारा खरा महामानव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने अपने संविधान सभा में आखिरी भाषण में कहा था हमें आजादी तो मिली लेकिन इस आजादी का भारतवासियों के तंत्र में क्या होगा क्या वो अपनी आजादी कायम रख पाएगा या तो ऐसा नहीं है कि भारत कभी भी स्वतंत्र राष्ट्र नहीं था. बुद्ध के काल में भारतवर्ष एक गणतंत्र और स्वतंत्र राष्ट्र था. वह एक बार अपनी स्वतंत्रता खो चुका था क्या वो दोबारा अपनी आजादी खो देगा. इट इज द थॉट व्हिच मेक मी मोस्ट एसेंशियल फॉर फ्यूचर वी डिपेंड्स अगेन क्या भारत का इतिहास और दोहराएगा. वी मस्ट बी डिटरमाइंड टू डिफेंड और इंडिपेंडेंट विथ लार्ज ड्रॉप ऑफ ब्लड. आपल्या अंगातील शेवटचा रक्ताचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणपणे केले पाहिजे. ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केले जाईल